श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्षाच्या माहितीविषयी. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पितृपक्षाविषयी एक छोटीशी 5 ते 7 मिनिटात होणारी सेवा आपण बघितली आहे. ज्यांना पितृंची सेवा करायची आहे या पितृ पंधरवाड्यामध्ये त्यांनी तो अवश्य व्हिडिओ बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण एक अशी सेवा बघणार आहोत की ज्यामध्ये ही सेवा अगदी उच्च कोटीची सेवा आहे. ही आपल्याला केंद्रामध्ये प्रत्येक एकादशीला आपल्या पितरांच्या सद्गतीसाठी, पितृदोष दूर होण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी ही सेवा आपल्याला सांगितली जाते. तर ही सेवा कशी करायची, काय करायची तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता बघून घेऊया. तर आपल्याला या पितृपक्षामध्ये, पितृ पंधरवाड्यामध्ये या संक्षिप्त भागवत ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. हे पारायण इतकं म्हणजे आपल्या पितरांचे कोणाला कितीही अगदी जन्मजन्मांतरीचे पितृदोष जरी असतील तरी हे पारायण आपल्याला त्यातून मुक्त करण्यासाठी प्रभावी ठरतं. आणि या पारायणाचे नियम काय आहेत, कसं करायचं आणि केव्हा करायचं, कोणत्या वेळेत, हे आपण सगळं आता व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत. संक्षिप्त भागवत म्हणजे या संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं पारायण करणे म्हणजे आपल्याला काही लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा आपल्याला सुख समृद्धी, आपल्याला इच्छा प्राप्तीसाठी काही मिळवण्यासाठी आपल्याला हे पारायण करायचं नाहीये. तर हे पारायण आपल्याला फक्त आणि फक्त आपले जे पूर्वज आहेत, आपले जे पितर आहेत, जे पितृलोकामध्ये गेलेले आहेत त्यांच्या सद्गतीसाठी, जर कोणाचा आत्मा जर तळमळत असेल आणि त्या आत्म्यांचे आपल्याला त्रास होत असेल तर त्या आत्म्यांना शांत करण्यासाठी, त्यांना जो तिकडे पितृलोकामध्ये किंवा इतर ठिकाणी जो त्रास होत आहे, तो दाह होत आहे, तो दाह शांत करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे संक्षिप्त भागवताचं पारायण. आता भागवत ग्रंथ हा ओरिजिनल मूळ ग्रंथ हा खूप मोठा आहे. आता सध्याच्या युगामध्ये प्रत्येकाला कामाचा एवढा व्याप आहे की एवढी मोठी सेवा आपल्याकडून आपल्या पितरांसाठी होणार नाही. त्यामुळे त्यावर उत्तम पर्याय म्हणजे संक्षिप्त भागवत ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचं पारायण आपल्याला प्रत्येक एकादशीला आपल्याला करायचंच आहे. असं 22 एकादशी हे पारायण जर आपण केलं तर आपल्यावर कितीही प्रखर पितृदोष जर असेल तर तो समूळ नष्ट होतो, असं आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलं आहे. स्वामी समर्थ मार्गामध्ये आपल्याला सांगितलं जातं. पण ही सेवा आपल्याला पितृपक्षामध्ये जर आपण केली तर अतिशय अतिशय प्रभावी सेवा आहे. कारण प्रत्येक देवांचा आपल्याला माहितीये काळ असतो. जसं नवरात्रामध्ये देवींचं आपण पूजन करतो, गणपतीच्या 10 दिवसांमध्ये गणपती बाप्पांचं पूजन करतो. प्रत्येक देवांचा असा ठराविक असा काळ असतो आणि त्या काळामध्ये ती जी देवता आहे त्या देवतांचं जे शक्ती आहे ती आपल्या पृथ्वी तलावर जास्त पटीने कार्यरत असतं. तर ह्या पितृपक्ष येणाऱ्या पितृ पंधरवाड्यामध्ये म्हणजे 17 सप्टेंबर पासून जो पितृपक्ष सुरू होत आहे त्या पितृपक्षामध्ये आपल्याला संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. ज्यांना वेळ असेल त्यांनी अवश्य हे पारायण करा. या पारायणामुळे तुमचे कितीही अधोगतीत गेलेले जे पित्र असतील किंवा कोणी वेळेच्या आधी मरण पावलेले असतील, कोणी अपघाती मरण पावलेले असतील किंवा दुःख, कष्ट, यातना सहन करून जे मृत्यू पावलेले पूर्वज आहे त्यांना मोक्ष प्राप्तीसाठी, त्यांना सद्गती प्राप्तीसाठी हे पारायण आवश्यक आहे. आणि जर आपण आपल्या पितरांना सद्गती प्राप्त करून दिली तर निश्चितच त्यांचे आशीर्वाद, कृपा, प्रसाद आणि ते आपल्यावर प्रसन्न होणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला खूप छान आणि आपल्याला आपले जे काही अडखळलेले कामं आहेत ते आपले मार्गी लागणार आहेत. थोडक्यात देवांनाही प्रसन्न करण्यापेक्षा आपण जर आपल्या पितरांना प्रसन्न केलं तर ते जास्त आपल्या संसारासाठी, आपल्या सुखी समृद्ध जीवनासाठी चांगलं असतं. तर संक्षिप्त ग्रंथाचं पारायण आपल्याला कसं करायचं, या पितृपक्षामध्ये तुम्ही दररोज या ग्रंथाचं पारायण करू शकता. या ग्रंथाचं पारायण करायला कमीत कमी 1 ते 1.5 तासाचा वेळ लागतो. अगदी सोपं पारायण आहे. यामध्ये फक्त 14 अध्याय आहे. आपल्याला एका बैठकीत हे संपूर्ण पारायण पूर्ण करायचं आहे. तुम्हाला अजिबातच वेळ नसेल आणि इच्छा आहे हे पारायण करायची तर तुम्ही दररोज 1 अध्याय देखील करू शकता किंवा या अध्यायाचे 5, 11 असे तुम्ही संकल्पयुक्त पारायण देखील करू शकता. आता पारायण करण्याच्या आधी आपल्याला कुठलीही सेवा करायच्या आधी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्तवन
एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आपल्याला जप करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही सेवा करायची आहे। ही सेवा करण्यासाठी आपल्याला हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाची छान पाटावर आसन, ग्रंथाला आसन द्यायचं आहे पाटाचं, त्यावर एक छान स्वच्छ कापड अंथरायचं, त्यावर ग्रंथ ठेवायचा, ग्रंथाचं पूजन करायचं हळदी कुंकू अक्षता फुलांनी, आणि ग्रंथ वाचन करताना आपल्याला एक छान शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे। जर आपल्याला साध्या पद्धतीने दररोज जर का या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही कुठले नियम नाही पाळले तरी चालतात, पण जर तुम्हाला संकल्पयुक्त, तुम्हाला खूप कठीण आणि प्रखर असा पितृदोष आहे, संकल्पयुक्त जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही 5, 11, 14 पारायण देखील करू शकता। मी तर म्हणेल 11 पारायण 14 पारायण करण्यापेक्षा फक्त 5च पारायण करायचे, पण अगदी व्यवस्थित न चुकता सगळे नियम पाळून करायचे। संकल्पयुक्त जर पारायण आपण करत असाल तर आपल्याला काही नियम हे पाळावेच लागतात। हे जे ग्रंथ आहे, हा जो संक्षिप्त भागवत ग्रंथ आहे, हा ग्रंथ वाचनासाठी आपल्याला वेळेचा कुठलाही नियम नसतो। तुम्हाला ज्या वेळेस शक्य होत असेल, तुम्हाला ज्या वेळेस शांतता असेल, तुम्ही आरामशीर याचं पारायण करू शकाल, वाचू शकाल, त्यावेळेस तुम्ही ती वेळ ठराविक निवडा आणि दररोजची एकच वेळ निवडा। दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर ब्रह्मचर्य आपल्याला पाळावंच लागतं। दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार हा टाळावा लागतो, मांसाहार अगदी वर्ज्य असतो। आणि तुम्ही जर सेवा करत असाल तर तुम्ही तुमच्यापुरता समजा हा नियम पाळू शकता, आणि जर या काळामध्ये आपल्या घरामध्ये जर हे पारायण होत असेल तर घरातल्या इतरांनीही मांसाहार जर टाळला तर अतिशय उत्तम। पण जर ते शक्य नसेल तर तुम्ही निदान तुमच्यापुरता तुम्ही हा नियम, अशा पद्धतीने आपल्याला तुम्हाला शक्य झालं म्हणण्यापेक्षा आपल्या पितरांना, आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी ही सेवा अवश्य करा। संकल्पयुक्त होत नसेल तर साध्या पद्धतीने का होईना पण संक्षिप्त भागवताचं पठण जरूर करा। आता संक्षिप्त भागवताचं पारायण करण्यासाठी आपल्याला दक्षिणेकडे वगैरे तोंड करून बसायचं काहीही काम नाही। तुम्ही आपल्या देवघरासमोर बसून, देवघरासमोर पाठ मांडून देखील संक्षिप्त भागवत वाचन करू शकता। तर अतिशय साधं आणि सोपं सेवा आहे। फक्त आपल्याला यासाठी 1 ते 1.5 तासांचा वेळ आपल्याला दिवसभरातून हा द्यावाच लागणार आहे। 5 पारायण करा फक्त, अगदी खूप मोठी सेवा करण्यापेक्षा थोडीच सेवा करायची, पण अगदी छान नियम पाळून सेवा करायची। आणि जर तुम्ही संकल्पयुक्त 5 पारायण करत असाल तर आपल्या पूर्वजांसाठी आधी संकल्प सोडायचा, पारायण कशासाठी करता आहे, तुमच्या जीवनामध्ये काय अडचणी येत आहे, या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना विनंती करायची आणि मग आपल्या पारायणाला सुरुवात करायची। 5 दिवसाचे जर नियम असेल तर आपण सहज पाळू शकतो, त्यामुळे थोडी सेवा करा पण अगदी छान सेवा करा। आणि संकल्पयुक्त पारायण करत नसाल, संकल्पयुक्त पारायण करायचं नसेल तर दररोज का होईना, दररोज जर शक्य होत असेल तर दररोज या ग्रंथाचं 1 पारायण करा। किंवा हेही तुम्हाला जमत नसेल तर ज्या दिवशी तुमच्या पितरांना तुम्ही नैवेद्य अर्पण करणार आहे, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पितरांना नैवेद्य करणार आहे, तुम्ही त्यांना घरी जेवायला बोलवणार आहे, त्या दिवशी आपण संपूर्ण स्वयंपाक करतो, त्या दिवशी आपल्याला ह्या ग्रंथाचं पूजन करून, ग्रंथाचं पारायण करून मग तुम्ही आपल्या पितरांना जेवू घाला। ही देखील फार सुंदर आणि प्रभावी सेवा ठरणार आहे। तर आशा करते तुम्हाला सेवा समजली असेल, आवडली असेल। असेच आणखीन छान पितृपक्षाविषयीचे व्हिडिओज आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला तुम्हाला मिळणार, त्यामुळे ते व्हिडिओ देखील नक्की चेक करा। आणि या आधीचा जो व्हिडिओ आहे ती फक्त 5 ते 7 मिनिटात होणारी सेवा आहे, ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, ती सुद्धा जरूर बघा। पुन्हा भेटूया। श्री स्वामी समर्थ।